Hello, hello. This is the My Artifact episode number 1937. आजची तारीख आहे 15 जून 2020. वाजले आता रात्रीचे 9:34. आज मला आईने एक प्रश्न विचारला की गेले 3 वर्ष तू ड्युटी करताय म्हणे, बट त्या ड्युटीचं मला काहीच नाही भेटलं म्हणे. आता हे छोटस वाक्य म्हणलं हिने, याचा मतलब काय आपण थोडस डिटेल मध्ये समजून घेऊ. मला म्हणजे जेव्हा माझी ड्युटी होती, म्हणजे आता या कोरोनामुळे माझी ड्युटी गेली आणि आता मी निठ्ठलला आहे. यस, पुढल्या महिन्यात मला काय पेमेंट वगैरे भेटणार नाहीये. वेल, जे झालं नाही झालं, चांगलं झालं वाईट झालं, आय डोंट नो. बट मी एक थोडस व्हेरिफिकेशन नाही, थोडस गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. गेली मी ऑलमोस्ट 2.5 वर्ष काम केलंय कंपनीमध्ये. ओके, कंपनीमध्ये मी आतापर्यंत ॲज अ हेच होतं, एक प्रकारे नॉन परमनंट. ओके, याच्यामध्ये मला सॅलरी भेटायची 14,000 रुपये. या ऑल दिस वाईल मला 14,000 रुपये भेटायचे. माझ्या आईने मला जो प्रश्न विचारला तो कोणता प्रश्न, त्याचं उत्तर काय, त्याचा म्हणण्याचा अर्थ हा आहे की आतापर्यंत म्हणजे 2.5 वर्ष झाले पोरगा ड्युटीवर लागला, पण त्याच्या कमाईपासून घरात एकही वस्तू झाली नाही, एक पण वस्तू झाली नाही. या मी थोडस एक्सप्लेन करण्यासाठी थोडस एक्झाम्पल देतो. विशालची जशी ड्युटी लागली, त्यांनी एक फ्लॅट घेतला म्हणजे एक रेंटवर घेतला अजूनपर्यंत, म्हणजे जस्ट लाईक ओके, जस्ट रेंटवर घेतला. ओके, बट त्याच्यानंतर त्या रेंटमध्ये म्हणजे त्या घरामध्ये सगळं सामान त्यांनी घेतलं. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, गॅस सिलेंडर, भांडे, सगळ्या गोष्टी त्यांनी विकत घेतल्या. सो त्याची म्हणू शकते की जेव्हापासून पोरगा ड्युटीवर लागला त्याच्यानंतर पोरांनी एवढं सारं सामान घेतलं खर्च, म्हणजे त्याच्या ड्युटी पासून एवढं सारं सामान झालं आणि त्यांनी या साऱ्या गोष्टी त्यांनी लागूनच घेतल्या. होय, राहुल हा गेल्या मागच्या वर्षीच लागला. ओके, तर यांनी पण लागून गाडी घेतली, पल्सर. ओके, आता या लोकांनी विकत नाही घेतली, या लोकांनी घेतली EMI वर. ते प्रत्येक महिन्याला EMI भरतात गाडीची, त्या वस्तूची वगैरे. बट काय होते की घरच्यांसाठी काय असते की ती वस्तू घेतली बा. ओके, माझं कसं आहे, मी कोणतीही गोष्ट EMI वगैरे याच्या फंदात पडत नाही. या माझं कसं आहे की जस्ट आता वस्तू घेतली तर आपण त्याचे आताच पूर्ण पैसे देऊ. इट वॉज गुड. या आणि दुसरी गोष्ट, माझी आतापर्यंत एवढा मोठा पेमेंट पण नव्हता. यस, सो जर मी म्हणतो की आतापर्यंत हे जे 2.5 वर्ष झाले तुझ्या लाईफमध्ये, हे का जस्ट वेस्ट गेले का, म्हणजे काहीच नाही झालंय का याच्यामध्ये? या म्हणजे आय डोंट नो. येस, कधी कधी असं आपलं वाटते की हे जे आतापर्यंत जो वेळ गेला इट वॉज कम्प्लिटली युजलेस. यस, बट इन द एंड रिअलाइज होते का त्या मोमेंट मध्ये पण आपण काही ना काही गोष्टी अंडरस्टँड केल्या, काही ना काही गोष्टी एक्सपिरियन्स घेतल्या. समजा तो एक्सपिरियन्स केला नसता तर समोर जाऊन जे टार्गेट आहे ते प्रॉपरली झाले नसते.
म्हणजे समजा जर मी आता म्हणत आहे की गेले 2.5 वर्ष मी या कंपनीमध्ये काम केले आणि मला असं वाटते आता मला कंपनीने काढून टाकलं, म्हणजे माझ्यासोबत खूप जणांनी काढून टाकलं बिकॉज ऑफ कोरोना. तर मला असं वाटते की मी युजलेस आहे. आतापर्यंत मी जो काढला इट वॉज नथिंग. येस, ओके. बट कसं आहे, फ्रॉम इनसाइड मला माहित आहे की या 2-2.5 वर्षात मी काय काय शिकलो, लोकांसोबत कसं बोलायचं, कसं वागायचं आणि कशाप्रमाणे इंटरॅक्ट करायचं. येस. पण तरी मला राईट नो असं वाटते की आता मी जस्ट ज्या पोझिशनवर अगोदर होतो 2-3 वर्ष अगोदर, सेम त्या पोझिशनवर आलोय आणि आता मी काहीच करू शकत नाही. Yes. मला असं वाटते की युट्यूब एक माध्यम आहे जेणेकरून मी थोडा बहुत पैसा कमवू शकतो का नाही माहित नाही, बट माझी गोष्ट तिथपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि मी जे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो याच्यामुळे शायद कोणी ना कोणी इन्स्पायर झालं पाहिजे, त्यांच्या लाईफ मध्ये त्यांनी पण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. एक गोष्ट कोणीतरी म्हणली होती, माहित नाही कोणी म्हणली होती, पण मी खूपदा ऐकली की जे होते ते चांगल्यासाठी होते. ओके, आता जे होते ते चांगलं आहे का वाईट आहे आय डोंट नो, बट इन द एंड त्याचा रिझल्ट चांगलाच निघतो. ओके, सो मी एक भिकारी पाहतो, ओके, आणि तो इन द एंड एका रस्त्या ठिकाणी जाऊन मेला. त्याने ऑल दिस वाईल भीक मागितली. तर का ही गोष्ट त्याच्या लाईफवर हे होते, म्हणजे रिलेट करते या, म्हणजे जर आपण असं म्हणतो की जे काही होते चांगल्यासाठी होते, तर मी असं म्हणतो की स्टार्टिंगला तो जो भीक मागत होता ते हे समोर जाऊन चांगलं होण्यासाठीच शायद असं काही होत असेल, म्हणजे या स्टेजवर. बट इन द एंड पण त्याचा तोच रिझल्ट आहे. इन द एंड तो एक भिकारी होता, रस्त्याच्या साईडला जाऊन मेला. इट वॉज नथिंग, काहीच नाही, कुछ भी नाही. या त्याने त्याच्या लाईफ मध्ये काहीच केलं नाही. कोणी कोणी नाही का, म्हणजे कोणी ग्राफ बघितलाय का? ग्राफ मध्ये कसं आहे की खाली वरत होत राहते, अशाप्रमाणे प्रत्येकाची लाईफ आहे. कोणाचा ग्राफ वर जातो, कोणाचा ग्राफ खाली जातो. इट विल डिपेंड ऑन तो कशाप्रमाणे मेहनत घेतो. सो जर मी म्हणत आहे की राईट नो माझा ग्राफ कुठं आहे, म्हणजे इन द एंड बिगिनिंग पासून करतो की 0-0 पासून, तर राईट नो मी कोणत्या स्टेजवर आहे? कोणत्या स्टेजवर आहे? बहुत डीप इनसाइड मीन्स आतमधून कसं एक प्रकारे खूप हर्ट झाला यार. आणि मी असं नाही म्हणत का मी हा सगळा ब्लेम मी कोरोनाला देतो का, की हे सगळं कोरोनामुळे झालं. नो नो नो, मला असं वाटते की माझ्या लाईफ मध्ये ज्या स्टेजवर झालो, या स्टेजवर आलो मी, त्याच्यामध्ये काही गुन्हा माझा पण आहे. कोणता? कशा प्रकारे? जेव्हा परमनंट करण्यात येत होतं लोकांना, तर माझ्या ज्युनियरच्या लोकांना, म्हणजे माझ्यापेक्षा जे ज्युनियर होते
त्यांना परमनंट करण्यात आलं, मला परमनंट करण्यात नाही आलं. Yes. हे गलती नाही कोरोनाची होती, ही गलती तुझी होती. येस, कारण तू लायबल नव्हता. Yes. गोष्टी खूप कठीण असतात. म्हणजे आपल्याला वाटते की खूप चांगले आहे, बट मला असं वाटतं तुझ्या लाईफ मध्ये हे असं करिअर कधी होतच नाही. इट जस्ट लाईक तू आता पण नाही समजून राहिला का डूड, की तुझं करिअर हे फिल्म मध्ये आहे, ना की एका कॉर्पोरेट जॉब. बट यार थोडासा तर लाव ना, थोडासा रिस्क घे यार आपल्या लाईफ सोबत. येस, कारण जोपर्यंत तू रिस्क घेणार नाही तोपर्यंत आई तुला अशीच म्हणेल की एवढे वर्ष काम करताना घरात एक वस्तू झाली नाही किंवा एक पैसा पाहिला नाही तुझा. सगळे लोक सारखेच आहे, मी असं नाही म्हणत. आई वडील पण घे किंवा दुसरे लोक पण घे, ते पण अशाच प्रमाणे म्हणतील. जोपर्यंत आपण रिस्क घेत नाही तोपर्यंतच, त्याच्यानंतरच आपण थोडं बहुत काही ना काहीतरी गेन करतो. आज मी खूप जास्त बडबड करत नाही. येस, कारण मी आज थकलेलो आहे. आय एम टायर्ड. आज वनमॅनचा वाढदिवस होता, आम्ही सेलिब्रेट केला. इट वॉज ग्रेट. या आज किती अपलोड केले? आज अपलोड केले 1, 2, 3 एपिसोड अपलोड केले आज. ऍक्च्युली आज पिंटीकडे जायचं होतं, त्यामुळे ऍक्च्युअली मी आज ठरवलं होतं की करीब 10 अपलोड करीन, 10 व्हिडिओज अपलोड करीन मी. कारण ऑलरेडी माहित होतं का वनमॅनचा वाढदिवस काय सेलिब्रेट वगैरे होणार नाही, कारण तो ड्युटीवर चालला. तर येस, अकरा 10ला बसलो होतो मी. त्यानंतर 12 वाजेपर्यंत काम केलं. 12 वाजता पिंटीचा फोन आला, मला तिकडे जावं लागलं. आणि मग त्याच्यानंतर मग जेव्हा मी वापस माझ्या लॅपटॉपवर बसलो तर तेव्हा 6:45 झाले होते. त्याच्यानंतर मी आज म्हणजे संध्याकाळीच मी 3 एपिसोड हे केले, अपलोड केले. 3 नाही, 1, 2 आणि हा आता 3रा सुरू आहे. आणि आता ऑलमोस्ट 9:45 झाले आणि मी बहुत जास्त थकलेलो आहे. आय नीड अ स्लीप. येस, थँक्यू.